मी कसा वागू शकलो असतो म्हणजे खरं तर मला वेगळं वागायचं होतं, हो ना सुजा? ह्याचीच भीती होती अरे मला. मी हेच सांगत होतो मीनलला तेव्हा की अगं सुजय आत्ता सगळं मनात ठेवेल आणि मग काही दिवसांनी रिॲक्ट होईल यावर. त्याच्या मनात राहणार आहे हा राग. तू का नाही व्यक्त झालास त्यावेळेस यार? हा, कसे सुजयसाठी आयडियलिस्टिक वागतात ना ते, त्यावेळेस रिॲक्ट होत नाहीत. पण त्यांचा जो राग आहे ना तो असा हळूहळू साचत जातो आणि मग स्कॉलर मॅन म्हणून बचकन बाहेर पडतो. हे फार पर्सनल होत आहे, फार पर्सनल होत आहे. प्रॉब्लेम काय? हा, काय पर्सनल झालं तर काय प्रॉब्लेम आहे? आमचं सगळं जग जाहीर, तुझं पर्सनल असं कशाला? हा, होता ना राग मनात, मग का नाही व्यक्त झालास तू त्यावेळेस? हा, असं कसं सगळं पर्सनल यार? अरे असं म्हणतोय का मी? हे म्हणतोय का मी? हो, पण मला असंच वाटणार ना. मग खड्ड्यात जा. मी काय सांगतोय तो मुद्दा लक्षात घे. मी हे सांगतोय की मी तुझ्या आणि पियूच्या मध्ये आलो नाही, आता तू माझ्या आणि पियूच्या मध्ये येऊ नकोस. ती हाजीर निसांची अपॉइंटमेंट कॅन्सल कर. मी बघीन काय करायचं ते. तू वेडाच कर. हा, तू काय अपॉइंटमेंट कॅन्सल काय कर? तुला माहितीये का किती मुश्किलीने मिळते ती अपॉइंटमेंट? हा, काय काय करावं लागलंय मला ती अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी, माहितीये का तुला? काय काय करावं लागलंय? काय काय करावं लागलंय सांग ना. अरे सांग ना. नाही सोड. का माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कंजूस माणसाला परवडणार नाही असं अनमोल काहीतरी करायला लागलंय का? मग नको करूस. तेच सांगतोय बाबा, बास आता. यापुढे माझ्यासाठी काही करू नकोस, कारण तू करतोस आणि ते सगळं असं बोलून दाखवतोस. नको खाऊस खस्ता यापुढे माझ्यासाठी. ए सुजा, मी हात जोडतो. मी हात जोडतो तुझ्या समोर. तू प्लीज आत्ता राग करू नकोस. तू शांत हो. वेळ खूप कमी. मी पुण्याला जातो, पियूला घेऊन येतो. अपॉइंटमेंट झाली की नंतर आपण भांडूया. मी हात जोडतो यार तुझ्या समोर. ओके, भांडत नाही आणि अपॉइंटमेंट कॅन्सलही करू नकोस. पण आता नोकरी गेली तरी चालेल, पियूला मी चढणार आहे आणि हे ठरलंय माझं. काय चाललंय रे मनात? हेच चाललंय ना की माझ्यामध्ये आणि पियू मध्ये काहीतरी होईल असंच वाटतंय ना तुला? करेक्ट ओळखलंस तू मला, अगदी करेक्ट. तसाच आहे रे तुझा मित्र, एकदम चपरी आहे मी. करेक्ट ओळखलंस तू, करेक्ट. खरे, फारच नीट कळलंय तुला मला तुझ्याविषयी काय वाटतं. फारच करेक्ट. पियू माझी बहीण आहे रे. खरं तर तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे. सॉरी, आजपर्यंत तुला खूप त्रास झाला. यापुढे मात्र आमच्यात पडू नकोस. मध्ये पडू नको. अरे सुजा, मी आणि माझी आई सुजा, माझी आई जेव्हा घरी येते ना आपल्या, तेव्हा मला असं वाटतं ना की ही माझ्या एकट्याची नाहीये, ही सगळ्यांची आई. छान वाटतं मला असं. ती रेश्मा हक्कानी फोन करते, मनगणाची रेसिपी वगैरे मागते, मस्त वाटतं मला. आशू पण म्हणतो की काकू केक घेऊन या नेक्स्ट टाइम आलात की. पण मला ना माझी गल्लत होते. तू बरं झालं मला सांगितलंस. काय ना, फॅमिली वेगळी असते आणि मैत्री वेगळी असते. तर
तुमच्याशी माझी मैत्री आहे आणि ती माझी फॅमिली. आणि हे सगळं दिस इज युअर फॅमिली मॅटर. बरं झालं सांगितलं.